लिवेनवर्थ द बेवेरियन विलेज इथे आपण पोहोचलेलो आहे आत्ता. आणि इथूनच उजव्या बाजूला डोंगरावर रोलर कोस्टर राईड आहे. तर ही राईड आम्ही उन्हाळ्यामध्ये केली होती. ही राईड करताना डोंगर, दर्या, झरणे, नदी यांचा कमाल व्ह्यू दिसतो. आता मात्र या राईडचं बुकिंग मिळणं कठीण आहे, पण बघूयात, जर बुकिंग मिळालं तर नक्की करूयात ही राईड. आत्ता 4:30 वाजलेत संध्याकाळचे आणि स्टीवन पासमधून आम्ही लिवेनवर्थला आलो आहे. स्टीवन पासमध्ये 2 तास वेळ घालवला. खूप मजा आली स्टीवन पासमध्ये. स्नोमध्ये खेळलो आणि मला असं आम्ही जिथे गेलो होतो तिथे बहुतेक आम्ही जिथे फक्त स्कीइंगवालेच लोक होते आणि बहुतेक स्नो खेळण्यासाठीचा एरिया वेगळा असेल. पण आम्ही तिथे गेलो होतो, पण आम्हाला पण तिथेच खूप छान एक जागा मिळाली. तिथे आम्ही स्नोमध्ये खेळलो, मस्त खूप मजा आली आणि मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं. तर आता लिवेनवर्थमध्ये आलो आहे. लिवेनवर्थमध्ये सुद्धा आम्ही रोलर कोस्टर राईड पण करणार होतो, पण इथे पार्किंगचा खूप इश्यू आहे. पार्किंग मिळत नाही, त्यामुळे मग पार्किंग शोधून जायला पण पार्किंग मिळायला पण उशीर लागतो. काय झालं सागर? तिथे लाइटिंग कुठेतरी दिसली होती ना आपल्याला. मग आम्ही आता एके ठिकाणी पार्क केलंय, पॅन पार्क केलंय. तर आता इथे इथे खरं तर लिवेनवर्थमध्ये स्नो आता पडत नाहीये, पण माझा हात पकडणं लिवेनवर्थमध्ये आता स्नो पडत नाहीये, पण स्नो पडून गेलेला आहे. त्यामुळे असं रस्त्यावरती जो पाथवे आहे, फुटपाथ आहे जिथून आपण चालतो, तर तिथे स्नो झालेला आहे, तर पाय वगैरे पण घसरू शकतो. तर असं चाललोय. पाठीमागच्या वर्षी सुद्धा आम्ही आलो होतो स्नो इथे लिवेनवर्थला, बसने आलो होतो. त्यामुळे बस लिवेनवर्थमध्येच घेऊन येते डायरेक्ट आणि इथे सोडलेलं आम्हाला. आणि पण तेव्हा त्या दिवशी तिथे एवढा स्नो नव्हता, पण यावेळेला मात्र खूप जास्त स्नो आहे. त्यामुळे छान वाटतंय. आणि 4:30 वाजताच एवढा सगळा अंधार पडलेला आहे. माझी मैत्रिणी श्वेता, आम्ही हात पकडून चाललोय कारण की हे सगळीकडे स्नो आहे, पडू शकतो. तर 4:30 वाजलेत आणि आम्ही अजून जेवण केलेलं नाहीये. तर मग आता छान जेवण करणार आहे आणि खूप भूक लागली आहे. तर आता मस्त जेवण करू. जेवण नेहमीप्रमाणेच घरून आम्ही बनवून आणलंय छान छान पदार्थ. मला तर खरं तेच आवडतं. सगळेजण बनवून आणतात खूप छान छान पदार्थ आणि खायला पण छान वाटतं. तर ते खाऊ. आणि हे लिवेनवर्थ टाउन फेमस आहे त्याच्या लाइटिंगसाठी. खूप सुंदर लाइटिंग पाहायला मिळतं. तर चला बघूयात. आपण आधी जेवण करणार आहे, त्याच्यानंतर ना मग लाइटिंग बघूयात. हो, लेट्स गो. समोर दिसत आहेत लाइटिंग्स. खूप सुंदर सुंदर लोक इथे घर सजवतात. आणि विंटरमध्ये इथे असं होतं ना की अंधार लवकर पडतो, सकाळी उजेड सुद्धा उशिरा पडतो, त्यामुळे थोडंसं उदास वाटू शकतं. तर त्याच्यामुळे इथे लाइटिंग करतात. आणि लाइटिंग इतकं सुंदर करतात की लाइटिंग पाहूनच खूप भारी वाटतं. म्हणजे काही काही घरांच्या बाहेर सुद्धा, आता हे तर लिवेनवर्थमध्ये तर सगळेच लोक करतात या टाउनमध्ये, पण आम्ही जिथे राहतो तिथे सुद्धा बरेच ठिकाणी लोकांनी खूप सुंदर सुंदर लाइटिंग केलेले आहेत. इतकं छान सजवलेलं आहे हे टाउन, खूप सुंदर. आणि क्रिसमसचे सॉंग्स, त्यांचे जे ट्रॅडिशनल सॉंग्स असतात तर ते सॉंग सुद्धा चालू आहे. वाव, ते बघ किती सुंदर दिसतंय. आता इथे टेबल पण आहे, तर जागा थोडी शोधून पटकन आम्ही खाऊन घेतो. गाणी म्हणतात. तुला स्नो मध्ये मजा आली का सोना? कंटाळलास? मुलं सगळी दमली आहेत खेळून खेळून, सगळ्यांना भूक लागली आहे. सारा एका जागी बस बाळा, खाली बसा.
सगळेजण आलेत आता जेवून घेणार आम्ही. मग थोडंसं इथे राऊंड मारणार, थोडे लाईट्स बघणार आणि मग निघणार. Now that you can find them on Facebook. Ladies and gentlemen, I am so pleased to present to you. We love having them here every year. The Mill Creek Corral. इथे मुलं स्लेजिंग खेळतात. अरे बापरे, मुद्दामून सुद्धा पडतात मुलं, बापरे. आणि चिखल आणि स्नो असं काहीतरी कॉम्बिनेशन आहे, त्याच्यावरती खेळतात. आणि इथे खरंच स्नो असल्यावरती जास्त मजा येते स्लेज खेळायला. स्वतः जेवण झालेलं आहे. या रस्त्यावरती खूप छान, या रस्त्यावरती आता एक मस्त राऊंड मारायचा आहे आणि मग निघूया. जेवण झालंय आणि आम्हाला खूप म्हणजे खूप थंडी वाजत होती, त्याच्यामुळे मग इथे समोरच इथे खूप सारे शॉप्स आहेत या रस्त्यावरती. तर या शॉपमध्ये आलोय. म्हटलं शॉप पाहण्यापेक्षा थोडंसं वॉर्म व्हायचं होतं, तिथे हीटर चालू आहेत फुल, त्यामुळे इथे थांबू आणि मग ती लेन फिरणार आहे. खूप थंडी वाजते कारण ती. नाकाचा शेंडा पण लाल झालाय. काय नाही, या शॉपमध्ये हॅट्स आहेत, बॅग आहेत, टम्बलर्स आहेत, टम्बलर्स खूप सारे आहेत. हां, जॅकेट्स आहेत, गरम कपडे आहेत वेगवेगळे. सगळं सेक्शन आहे. बॅग्स पण आहेत इथे, ट्रॅव्हल बॅग्स. ठीक आहे, बघूया सगळ्या बॅग्स आहेत. तर ही बॅग जी आहे ही कितीला आहे? $48. मला आता जाम थंडी वाजली आहे. छान छान ऑर्नामेंट्स पण आहेत. थंडी वाजतीये, पायाला थंडी वाजतीये. सगळ्यांच्या पायाला थंडी वाजते. स्नोमुळे ते थंड पडले असतील. सारांशला पण पायाला जास्त थंडी वाजते. पण तुम्हाला मजा आली ना स्नो मध्ये? कोणी कोणी मजा केली स्नो मध्ये? विराजने नाही केली, तन्वीने केली मजा. येस सारांश, तू मजा केली पिल्लू? आम्ही आता इथल्या लेनमधून एक फेरफटका मारतोय सगळे. हो, गावच आहे, सुंदर गाव आहे. खरंच खूप सुंदर लाईट्स आहे तिथे. आणि ही सगळी जी लाईन आहे ना, खूप मागे लाईन आहे. इथे एक जिंजर ब्रेड म्हणून कॅफे आहे, तर त्या कॅफेमध्ये जाण्यासाठी ही लाईन आहे. खूप प्रसिद्ध असलेलं कॅफे आहे काय. अरे केवढी मोठी लाईन आहे ही. होतो आम्ही जेव्हा उन्हाळ्यामध्ये पण आलो होतो इथे लेव्हनवर्थला, तर मग त्यावेळेला आम्ही गेलो होतो, त्यावेळेला काहीच गर्दी नव्हती. आता क्रिसमसच्या या सीझनमुळे खूप गर्दी असते. अशी जी प्रसिद्ध काही काही हॉटेल्स आहेत तर लाईन लागलेली असते. हे काय, ही जी लाईन आहे ही पूर्ण मागे जाते कॅफेमध्ये. हे लोक बऱ्याच वेळ थांबून कॅफेमध्ये जातील. खूप सुंदर लाईट्स आहेत या रस्त्यावरती. मोस्टली असे शॉप्स आहेत, कॅफेज आहेत, रेस्टॉरंट्स आहेत आणि काही म्युझियम्स पण आहेत. खूप सुंदर सजवलेलं आहे. खूप छान दिसतं, मस्त मस्त, एक नंबर वाटतंय. हो, खूप छान दिसतंय. फार सुंदर दिसतंय. हो, खूप सुंदर दिसतंय. हो, हो. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आमचं लेव्हनवर्थ हे जे आहे, छोटीशीच लेन आहे ती फिरून झाली आहे. ती पण खूप पडली आहे, सगळी गारटलीत, मुलं सुद्धा थकली आहेत आणि आमचं सुद्धा सगळं बघून झालेलं आहे. सो आता आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालोय. तर आजचा दिवस खूप म्हणजे खूप छान गेला.
स्नोमध्ये सगळ्यात स्नोमध्ये छान वेळ घालवला. लेव्हनवर्थमध्ये सुद्धा खूप छान वेळ गेला. आजच्या दिवसाचं मेन अट्रॅक्शन होतं स्नोफॉल. तर स्नोफॉल खूप मजा आली आणि खूप वर्षांपासूनची इच्छा होती स्नोफॉल पाहण्याची, तर ती पूर्ण झाली. लिस्ट मधल्या एका इच्छेला टिक मार्क झालेलं आहे आज, त्यामुळे खूप भारी वाटलं. आणि याआधी खरं तर स्नो बऱ्याचदा बघितलाय. भारतामध्ये असताना आपण बऱ्याचदा स्नो पाहिलेला आहे. लद्दाखमध्ये, पुन्हा हिमाचल ट्रेक करताना केदारकांता, शिमला मनालीमध्ये, काश्मीरमध्ये सुद्धा स्नो पाहिलेला आहे. पण कधी स्नोफॉल पाहिला नव्हता, तर स्नोफॉल पाहायला मिळालाय, त्यामुळे खूप छान वाटतंय. मी तर खूप खुश आहे आणि सगळ्यांनी खरं खूप एन्जॉय केलं. तर आजची ही ट्रिप, आजचा हा दिवस खूप छान गेला. आणि मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा हा व्लॉग बघाल तेव्हा सुद्धा तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल. तुम्ही सुद्धा हा व्लॉग तितकाच एन्जॉय कराल. तर लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धमाल ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ऑलरेडी व्हिडिओज पाहत असाल आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात. बाय. धन्यवाद. स्नोफॉल खूप एन्जॉय केला आम्ही. पण स्नोफॉल होत असताना रस्त्यावर स्नो पडलेला असताना गाडी चालवणं खूप अवघड आहे आणि रिस्की सुद्धा आहे. आता स्टीवन पासच्या एरियामध्ये आहे आपण आणि स्नोफॉल होतो आहे. स्नोफॉलमध्ये गाडी चालवत असताना 4 व्हील ड्राईव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि स्नो चेन सुद्धा मिळतात, त्या आपण स्नोचा एरिया चालू व्हायच्या आधी टायरला लावून मग स्नोमध्ये गाडी चालवू शकतो. त्यामुळे गाडी कंट्रोलमध्ये राहते, ब्रेक लागतात. नाहीतर गाडी कंट्रोलमध्ये राहत नाही, ब्रेक लागत नाही आणि घसरून त्याच्यावरचा कंट्रोल जाऊ शकतो. एक गाडी आम्ही पाहिली, ती घसरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली होती आणि दुसऱ्या बाजूला ती कट्ट्यावर धडकून थांबली. आमच्या गाडीला 4 व्हील ड्राईव्ह आहे, पण स्नो चेन आम्ही आणली नाही. त्यामुळे थोडा 15 मिनिटांचा जो ड्राईव्ह होता स्नोमधला, तो आम्ही अतिशय सावकाश केला आणि लिटरली 10 ते 15 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने गाडी चालवली. थोडी भीती आणि थोडी हुरहुर वाटली, थोड्या मिक्स्ड फिलिंग्ज आल्या. पण आम्ही सगळे सुखरूप घरी पोहोचलो. पुढच्या वेळेला मात्र जेव्हा कधी स्नोमध्ये जाऊ तेव्हा स्नो चेन नक्कीच सोबत ठेवू. भेटत राहूयात अशाच छान छान व्हिडिओजमध्ये. धन्यवाद. गुड नाईट.